नमस्कार मंडळी, कृषी प्रदर्शनामध्ये आपण आतापर्यंत विविध प्रकारची माहिती पाहिली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पार्ट 5 मध्ये विविध प्रकारच्या पशूंची आपण इथे माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीलाच आपण इथे जगातील सर्वात बुटकी म्हैस राधा हिची माहिती घेणार आहोत. गेल्या वर्षी पण आले ना हिला? तुम्ही मालक? राधा म्हैशीचे हे मालक आहेत, जगातील सर्वात मोठी म्हैस. माईक काढू का मी? नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला होता. त्यामध्ये तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली. आता राधाची विषयी माहिती उंची, राधाची उंची 2 फूट 8 इंच आहे. त्याचबरोबर आता ती 3.5 वर्षाची आहे. आतापर्यंत तिचं वजन 290 किलो आहे. आतापर्यंत राधाने 25 कृषी प्रदर्शन केली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र बाहेर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्यास संधी भेटली होती. आता विषय म्हणजे राधाचा खुराकामध्ये राधाला आम्ही मक्याचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड देतो. त्याचबरोबर राधा ही नॉर्मल म्हशीप्रमाणे आहे. पण राधा आता ती आपल्या महाराष्ट्र पुरती महाराज राहिली नसून ती आता तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिची टॅके जगभर पसरलेली आहे. आता विषय म्हणजे तिला एक पहिल्या कृषी प्रदर्शनात तिला 5 लाख रुपयाची मागणी झाली होती. जसं आपण पुढे घेत गेलो त्यामध्ये तसं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं. त्यामध्ये तिला आता तब्बल 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे. पण पुढील एक फेब्रुवारी महिन्यात तिथे महापुरुषोत्तम एक्सपो वैजनाथ मध्ये होणार आहे. तिथे तिथे इंटरनॅशनल सिलेक्शन असल्यामुळे आपल्याला भारताकडून एक दुनियासमोर एक युनिक गोष्ट सादर करायला संधी भेटेल. तिथं आपल्याला सोनं करायचं आहे. धन्यवाद. आता आपण बघूयात नंदींनी आपल्याला काय काय आशीर्वाद दिले आहेत ते. लोकांना तुझा खेळ धावायला आलाय, लोकांना तुझा आशीर्वाद द्यायला आलाय का? मग ह्या कलियुगात बापाची गोष्ट मुलगा ऐकतो का? बापाची गोष्ट मुलगा नाही म्हणतो नाही. अरे कलियुगात बायकोची गोष्ट नवरा ऐकतो. अरे बायकोची गोष्ट नवरा ऐकतो. तेव्हाच संसार सुखाचा होतो का महादेवा? मोठ्यानं बोला, बोलणारे बोला. होय म्हणतो, होय म्हणतो. काही लोकांनी तुझा खेळ पाहून दान धर्म केलाय का तुला? दान धर्म नाही केला म्हणतो. अरे केला म्हणायचं, केला म्हणायचं. नाही म्हणतो. लोक तुला आवडीनं धर्म करणार जी, लोक तुला आनंदाने धर्म करणार वर्षातून एकदा का महादेवा? आता धर्माला उभा राहता. वय झालं त्याला, सिंगाचा बोज लय झाला. करा करा धर्म करा आवडीनं. तिचा आनंद गुडू देऊन तिच्या मनोकामना पूर्ण कर महादेवा. जा उभी राहा, जा, काय नाही होत जा. धरले त्यांनी. घाबरत नाही तू. पटकन फोटो काढायचा, पटकन सांगा म्हणजे गर्दी होत नाही. करा करा आवडीनं धर्म करा. वर्षातून एकदा धर्म होतोय नंदी महाराजांना. रोज रोज नंदी दारात येणार नवं आणि 10-20 रुपयानं खर्च होणार नवं. मेल्यावर कुणी संघ नेणार नवं. आवडीचा धर्म आहे. धर्माविना नाही गती, धर्म जीवनाचे संगती. पुढं केलेलं दान पुढं कामाला येईल, सांगता येत नाही. महादेवाचा अवतार आहे, शंभू महादेवाचं वाहन आहे. आवडीनं धर्म करा नंदीला. हे नंदी बाबा जरा बाजूला खेळ बघा त्याचा. 2 मिनिट एक फोटो घ्या. संतोष दादा साळवे यांचा धर्म झालाय, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर महादेवा. आता आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध व्हाईट गोल्ड चिक्क्या या बैलाला. आणि चिक्क्याने आतापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि त्याला बघण्यासाठी माणसांनी खूप गर्दी केलेली होती. सगळेजण फोटो काढत होते जवळ जाऊन. आणि तो सकाळपासून इथे होता, तो रात्रीपर्यंत 8 वाजेपर्यंत होता. भरपूर माणसांनी इथे भेट देऊन इथे चिक्क्याला पाहिलं आणि त्याच्यावर फोटो काढलेले आहे. तुम्ही बघू शकता किती क्रेज आहे ह्या नंदींची.
सगळ्यांमध्ये. आणि जेव्हा नंदी आणि आपला चिक्क्या भेट झाली तेव्हा काय घडलं ते बघा. आमचा सगळ्यांचा चांगला पडू दे. चिक्क्याराव काचाराव दे महादेवा. चिक्क्याचा आनंद होऊ दे. बाहेर नाही काढत, जरासं काढा ना व्हिडिओसाठी. त्याला तुम्हीच हातावर घ्या, मला नको आहे फक्त करायचं. आडवा आडवा धरा ना. तो फ्रेंडलीच आहे का? तो फ्रेंडलीच आहे. काय काय असं प्रजाती कुठली याची? आपलं अमेरिकन सर्ट आहे. अमेरिकन सर्ड आहे. पळत नाही तो हातात घेतलं तर. तो ना त्याला हे केलंय, लॉक केलंय. अच्छा. आणि तो कुठल्या प्रजातीचा आहे? अमेरिकनच. तो हा लहान आहे ना म्हणून तुम्हाला असं दिसतो. अच्छा, मग तो मोठा झाला की तसा दिसणार. तसेच तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही कधीही न पाहिलेले असे पशु सुद्धा आहेत. आता तुम्ही हा जो रेडा बघताय त्याचं एकंदरीत तुम्ही चेहरा बघा, शिंग बघा, जरा वेगळं वाटणार आहे तुम्हाला नेहमीच्या रेड्यापेक्षा. याचा जो डोक्याचा भाग आहे तो भरपूर असा उंच आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचे अक्षरशः डोळे सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत. तर हा असा वेगळा पशु आपल्याला इथे पाहायला मिळतोय बघा. या रेड्याचं नाव आहे सुलतान. हा खास आकर्षण आहे. काय प्रकार आहे हा? प्रकारच असलाय, प्रजाती आहे. सुलतान नाव आहे का? तसेच इथे तुम्ही गीर गाय सुद्धा बघू शकता. गीर गाईचं दूध खूप चांगलं असतं हेल्थसाठी आणि गीर गाईंचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे आता. त्यामुळे गीर गाईचे संवर्धन होणं खूप महत्त्वाचे आहे. तसंच तुम्ही इथे बघू शकता उंट आणि घोडे सुद्धा इथे खास आकर्षण होते. लहान लहान मुलं बसत होती, त्यांना एक फेरी होती आणि मुलं खूप खुश होती कारण त्यांना प्राण्यांना जवळून बघायला मिळत होतं. बघा छान असे बसले आहेत आणि एन्जॉय करतायत मुलं भरपूर. असं भरपूर छान अशी संधी तुम्ही सोडू नका बघण्याची. खूप छान छान प्रकार इथे आहेत. सगळं एका दिवसामध्ये एक्सप्लोअर करणं खूप कठीण आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावरती स्टॉल, तसेच वेगवेगळे पशु, वेगवेगळे प्रकारची आपण इथे घरं सुद्धा बघितली, म्हणजे कोकणातलं घर कसं असतं. तसंच तुम्ही इथे खाऊ गल्ली सुद्धा आहे, तिथे फूड स्टॉल आहेत मोठे मोठे. खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे इथे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. तसंच इथे कॅट शो आणि डॉग शोचं पण आयोजन केलेलं आहे. त्यामुळे जे मांजर आणि कुत्री ज्यांना आवडतात त्यांना खूप
कुठली प्रजात आहे ही? शर्यतीसाठी वापरतो. अच्छा. त्याला ठेवलेलं आहे खायला. जादवांचा बादशाह. पक्ष्यांचं इथं आहे. इथे बैलगाडी सुद्धा ठेवलेली होती, त्याच्यावरती बसून मुलं फोटोशूट करत होती. मुलांना खूप छान असा अनुभव आला. बघा किती सुंदर अशी बैलगाडी सजवलेली पण आहे. तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांचे धन्यवाद.